तर मित्रांनो, आता मी आलाय केळवेच्या भुईकोट किल्ल्यावर. ह्या किल्ल्याचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊ. हा किल्ला कोणी बांधला ते नक्की माहिती नाही, परंतु माझा असा अंदाज आहे की हा किल्ला राजा प्रतापबिंब किंवा मग त्यांचे जे पुत्र होते महिबिंब त्यांनी बांधला असेल. आणि मग 1400च्या शतकामध्ये जे गुजरातचे सुलतान होते त्याने या सगळ्या प्रदेशावर आक्रमण केलं होतं आणि हा सगळा प्रदेश जिंकला होता. तेव्हा माहीमचा किल्ला अस्तित्वात होता. तर आपण असा अंदाज लावू शकतो की केळवेचा किल्ला सुद्धा तेव्हा अस्तित्वात असेल. आणि मग 1539 रोजी पोर्तुगीजांनी या सगळ्या प्रदेशावर आक्रमण केलं होतं आणि मग जवळपास 200 वर्ष हा जो सगळा प्रदेश आहे तो त्यांच्याच ताब्यात होता. आणि मग जेव्हा चिमाजी अप्पांनी वसई मोहीम काढली होती 1737 रोजी, त्या वसई मोहिमेत त्यांनी बरेचसे किल्ले जिंकून घेतले. तर त्यांनी 9 जानेवारी 1739 रोजी माहीमचा किल्ला जिंकला. आणि माहीमचा किल्ला जिंकल्यानंतर लगेच एका दिवसानंतरच त्यांनी केळव्याचा किल्ला जिंकला. केळव्याच्या किल्ल्यावर एक मोठं दारूचं कोठार होतं. त्या दारूच्या कोठाराला मराठ्यांनी आग लावून दिली होती. त्यामुळे शत्रूचे जे बरेच सैनिक होते ते मारले गेले होते. जे पिसुर्लेकर डॅनवर ज्यांनी पोर्तुगीज इतिहास लिहिलाय ते असं लिहितात की किल्ल्यावर फक्त 35 सैनिक होते. परंतु ब्रह्मेंद्र चरित्र पान नंबर 62 बाजीराव पेशव्यांनी जे पत्र लिहिलंय ते पत्र जसंच्या तसंच छापलं आहे. आणि त्या पत्रात बाजीराव पेशवे असं लिहितात की ह्या किल्ल्यावरील 80 लोकांची डोचकी मारली. 80 म्हणजे 80, त्यामुळे ह्या किल्ल्यावर 80 लोक होते असं आपल्याला कळतं. आणि मग 1803 मध्ये हा जो किल्ला होता तो ब्रिटिशांकडे गेला. जी तडजोड केली, जो करार केला मराठ्यांनी ब्रिटिशांसोबत, त्यात माहीमचा किल्ला आणि केळव्याचा किल्ला हा ब्रिटिशांकडे गेला 1803 मध्ये. तर मी तुम्हाला खूप थोडक्यात ह्या किल्ल्याचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला डिटेलमध्ये ह्या किल्ल्याचा इतिहास माहिती करून घ्यायचा असेल तर कर्तव्य राठोड ह्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे फुल डिटेलमध्ये आपण व्हिडिओ घेऊन येऊ. तर तो व्हिडिओ बघा आणि आपला इतिहास जाणून घ्या. धन्यवाद.